सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जेलरोड भागातील वामनदादा कर्डक अभ्यासिकेच्या मागे मनपा गार्डनच्या प्रवेशद्वारावर एका इसमाला प्राणघातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी अटक करून रात्री 10 वाजता शस्त्रबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई केली आहे। 28 डिसेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जेलरोड भागातील वामनदादा कर्डक अभ्यासिकेच्या मागे मनपा गार्डनच्या प्रवेशद्वारावर एक इसम प्राणघातक अग्निशस्त्र स्वतःजवळ बाळगून काहीतरी उद्देशाने वावरत आहे। सदर माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून यासिन फिरोज शेख वय 23 राहणार वडाळा नाका नॅशनल नगर द्वारका पेट्रोल पंपाजवळ याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन असा एकूण 25,500 रुपयाचा ऐवज मिळून आला। यासिन शेख याने हे हत्यार नेमके कुठून आणले व कोणत्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगून होता या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार टेमघर करीत आहे। पोलीस शिपाई समाधान वाजे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विजय टेमघर, विष्णू गोसावी, नाना पानसरे, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, गोकुळ कासार, योगेश रानडे अशांनी यशस्वीरित्या राबवले आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।